जाऊयात, मनोज जरांगे सध्या बोलतायत. कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही, त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना. कारण संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे. आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं. नुसतं बोलून समाजात रोष निर्माण होईल, याच्यात काय मोठेपण आहे त्यांना? याच्यात तोडगा कसा काढता येईल? याच्यात सामंजस्याची भूमिका गोडीनं मार्ग कसा काढता येईल? कारण सत्ता येत असती जात असती, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या, तर तो कायमचा मनातून उतरत असतो. त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. कारण त्यांना आणखीन सांगतो मी, आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो, तिथं कमी नाहीत, काल 10-15 लाख लोक होते, परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं. आम्ही 26ला तोडगे काढा 26च्या आत. कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26ला मराठी मुंबईतून माघार येणार. कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत, माघारी पाठवणार कोणाला? तुम्ही. 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे चर्चा करण्यासाठी. जाऊस तर घ्या म्हणा चर्चेला, काय आम्ही आमच्या मागण्यावर ठामच आहेत. बहुतेक ते त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत वाटतं. मराठ्याला द्यायचं नाही, मराठ्यातले पोरं मोठ्याने झाले पाहिजे. कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना. कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालंय आता. नोंदी नसत्या तर मराठ्याला 200 वर्ष सुद्धा आरक्षण दिलं नसते. फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायची, हेच वाट्याला राहिलं असतं. परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार. आणि आम्ही तर 7 महिने वेळ दिला, याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे? काय चूक आहे आमची? मराठा समाजाची अशी काय चूक आहे की तुम्हाला 7 महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो, तुमच्या गावाकडं नाही आलो? बघूया 2 दिवस वाट नसतात, त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही. हो, कारण आम्ही जर 2 दिवसाच्या नंतर नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही यायचं. मंत्र्यांचा एकच सूर येतोय किंवा तुम्ही मुंबईत येण्याची भाषा करताय, मुंबईत तुम्ही येऊ नये सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे. आम्ही म्हणल्यावर जमन का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे? ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? शंभूराजे देसाई ओ कोण हे बघा, दादागिरीची भाषा नाही. मुंबईत येऊ नका म्हणजे आम्ही म्हणलो का तुम्ही मुंबईत काय करता? पिढाना फार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी. नाही यायला पाहिजे का? अहो नशीबवान आहेत तुम्ही. आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात. आजकाल असे लोक आहेत, एकदा जर काम झालं ना म्हणते जाऊ दे काय उपकार नाही केला. हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडोनं मराठी गुलाल टाकायला येणार आहेत. आणि का देऊ नये तुम्ही? माझा साधा प्रश्न देऊ नये, द्यायलाच पाहिजे. कारण त्या शासकीय नोंदी आहेत. आम्ही कोणतं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला? आज याला चर्चेला या असं म्हणतात. मी काय आली म्हणून यायचं असलं ते आणायचं ना. काय उघडीच येतं, बंद केलेत नाही का? दाराला आमच्या कडी कोंडत नाही. व्यक्त केली जाते की तुमच्या नगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.